जामनेर येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य सुरू असतानाच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे मुख्य काम या संघाचे अध्यक्ष किशोर पाटील आणि त्यांचे सहकारी करत असतात। या संघाच्या अध्यक्षांचे मनोगत ऐकूया। आमच्या संघाला आता डोमची मागणी आमची ग्रामपंचायतकडे नगरपालिकेकडे आहे आणि ज्येष्ठ नागरिक करता रेल्वेमध्ये सोय पाहिजे, आपलं रिझर्वेशन पाहिजे आणि एस टीमध्ये 2 जागा आहेत त्या 4 जागा वाढवून माझ्या टाक आहे। बोलू। आज ज्येष्ठ नागरिकसाठी शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना मदत म्हणून काहीतरी मिळालं पाहिजे याची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे, पण शासनाने आजपर्यंत आम्हाला एक नया पैसा दिलेला नाही। सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी आरोग्यासाठी जे सांगितलेलं आहे 5 लाख रुपये, पण त्यासाठी जे काही अडचणी आहे कार्ड तयार करा, ते कार्ड तयार होत नाही, त्यामुळे ते आम्हाला त्याच्यापासून सुद्धा वंचित राहतोय आम्ही। याची सुद्धा पूर्तता त्यांनी करून द्यावी अशी आमची अपेक्षा आहे। आमच्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघामध्ये खाली ओपन स्पेस पडलेली आहे, त्या तिथे खाली गट्टू बसवायचं आम्ही मागितलेलं आहे नगरपालिकेला, पण तिने अजून गट्टू बसवून दिलेले नाही आहे। तरी ती मागणी पूर्ण व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे। अजून मोठा डोम व्हावा आणि तिथे काहीतरी मोठे कार्यक्रम व्हावे यासाठी आम्ही त्यांना डोमची मागणी केलेली आहे, ती अजून पूर्ण झालेली नाही आहे। त्यांनी काही मागण्या पूर्ण केलेल्या आहे, अजून आमच्याकडे ते 1-2 वेळा त्यांनी भेटी दिलेल्या आहे, त्या अपूर्ण आहेत, त्या पूर्ण व्हाव्याची आमची इच्छा आहे। आमच्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघामध्ये राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी ह्या साजरी केल्या जातात। अजून बरेच कार्यक्रम साजरे केले जातात। जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे वाढदिवस सुद्धा आम्ही साजरे करतो आणि शिवजयंती, महात्मा फुले जयंती अशा अनेक प्रकारच्या जयंती पुण्यतिथी साजरे करत असतो आम्ही। आमचा ज्येष्ठ नागरिक संघ हा एकदम कार्यान्वित असा संघ आहे। दररोज आम्ही 20-25 लोक इथे संध्याकाळी 6 वाजता 5:30 वाजता जमतो, 7:00-7:30 पर्यंत गप्पा टप्पा होता। एकमेकाचे दुःख आनंद काय असेल ते सर्व इथे शेअर केले जातात। दुसरी गोष्ट अशी की आम्ही ज्येष्ठ नागरिक संघामार्फत सैनिक निधी म्हणून देणगी दिली, पूरग्रस्तांसाठी देणग्या पाठवल्या। वास्तविक आम्हाला तेवढं उत्पन्न नाही, पण आमच्या त्या वर्गणीमधून जेवढे पैसे असतात त्याच्यातून आम्ही तो उपक्रम राबवतो। वास्तविक पाहता गव्हर्नमेंटने ज्येष्ठ नागरिक संघाला काहीतरी मदत करायला पाहिजे, पण ती मिळत नाही। सुविधा मिळत नाहीत। इथे वाचनालय पाहिजे, म्हाताऱ्या लोकांसाठी व्यायामाकरता काहीतरी सोय झाली पाहिजे। ज्येष्ठ नागरिक लोकांना एस टीमध्ये, दवाखान्यामध्ये काहीतरी सुविधा मिळायला पाहिजे। अशा बऱ्याचशा मागण्या आम्ही मागत असतो। मागे आम्ही तहसीलदारांकडे एक पत्रही दिलं होतं। तसंच बँकेत सुद्धा आम्हाला तिष्ठत उभं राहावं लागतं। म्हाताऱ्या लोकांना तिथे 2-2 तास उभं राहावं लागतं। तर वेगळ्या काउंटरची मागणी आहे तुमची? हा, तर वेगळ्या काउंटरची मागणी पाहिजे। म्हाताऱ्या लोकांसाठी तिथे बसण्याची व्यवस्था पाहिजे। अशा बऱ्याचशा मागण्या आमच्या आहेत। मी ज्येष्ठ नागरिक संघाचा संचालक आहे, अनंतराव मोतीराम पाटील। ज्येष्ठ नागरिकांकरता शासनाकडे आमची अशी मागणी आहे की जामनेर शहरामध्ये जे शासकीय कार्यालय आहेत, बँका असो, तहसीलदार कार्यालय असो, पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद कार्यालय असो, त्या ठिकाणी ज्येष्ठ लोकांना स्वतंत्र लाईन नसते, त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो। म्हणून प्रत्येक ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र लाईन असावी। नंतर शासनाकडे अशी अपेक्षा आहे की ज्या तालुका लेवलवर, कमीत कमी तालुका लेवलच्या शासकीय समित्या आहेत, उदाहरणार्थ रोजगार हमी योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, आरोग्य समिती, या समितीवर ज्येष्ठांना प्रतिनिधित्व मिळावं, जेणेकरून ज्येष्ठांच्या समस्यांचं निराकरण करता येईल। शासनाकडे आम्ही वेगवेगळी मागणी केलेली आहे। बेस्कॉमच्या माध्यमातून सुद्धा आमची ही मागणी असते,
त्या मागणीकडे शासनाने पाठपुरावा करतो, पण शासनाचं पाहिजे तसं लक्ष नाही. आणि ही तर अत्यंत गरजेची गोष्ट आहे की ज्येष्ठांना स्वतंत्र व्यवस्था असावी. ती जामनेरमध्ये कुठल्याही कार्यालयामध्ये नाही, ती त्वरित व्हावी अशी आमची एक अपेक्षा आहे. आणि आमचा हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आहे, या संघाकडे नामदार गिरीश महाजन यांचं बारकाईने लक्ष असते. त्यांच्या मार्गदर्शनाकरता आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो. आणखी कार्यक्रम राबवायची आमची अपेक्षा आहेत, पण आम्हाला निधी अपूर्ण पडतो. आमच्याकडे निधी नाही, कारण हे अनुत्पादित संस्था आहे, उत्पादन याला काही नाही. म्हणून सरकारने जर अनुदान या संघांना दिलं तर त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आपल्या सभासदांना काहीतरी भरीव कार्य करू शकेल. आमच्या ज्येष्ठ नागरिकमध्ये बरेच सभासद आहे, पण काही मध्यम लोक बी आहे. त्यांच्यासाठी मी आज 22-24 वर्ष ज्येष्ठ नागरिकमध्ये सभासद असून मला कोणती स्कीम या ज्येष्ठ नागरिकमध्ये भेटत नाही, तर ती मिळावी म्हणून मी या सर्व अध्यक्ष साहेब सगळ्यांना ज्येष्ठ नागरिकबद्दल जे जे काही सुविधा असेल ते मिळाव्या गोरगरीब लोकांना. आजपर्यंत मला कोणतीच सुविधा मिळाली नाही माझ्या आयुष्यात. आज आपल्या ज्येष्ठ नागरिक संघातील चिंचकर सर यांचा वाढदिवस आपण साजरा केला. ते आमच्यावर शाळेमध्ये टीचरही होते, त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलंही, वळणही लावलं. तेच वळण आम्हाला आहे. तर याच्या पुढे त्यांचं आयुष्य भरभराटीचं आनंदीमय जावं हीच प्रभूचरणी प्रार्थना.